नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या नीलम सोळ या चॅनलमध्ये स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही चंद्रपूरच्या कालिका मातेच्या मंदिरात निघालो आहोत. आम्ही आमच्या घरून म्हणजे गडचिरोलीवरून चंद्रपूरला जाण्यासाठी साधारण 2.5 तासाचा कालावधी लागतो. सकाळी आम्ही 9ची बस पकडली आणि 11:30 वाजेपर्यंत आम्ही चंद्रपूरमध्ये पोहोचलो. तिथून मग ऑटोने आम्ही मंदिरापर्यंत गेलो. त्यानंतर तुम्ही पाहतच आहात मंदिराचा कळस आपल्याला दिसतो. त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर सुंदरशी सुबक अशी रांगोळी काढलेली होती. चल मामा चल बाबा. त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीची ओटी भरण्यासाठी सामान घेतलं. त्यानंतर मग मंदिरात गेलो तर बघतो तर भरपूर गर्दी होती. म्हणून मी गाभाऱ्यातून दर्शन न घेता मुखदर्शन घ्यावे असं आमचं ठरलं. कारण राधा तिथे 1 ते 2 तास लाईनीमध्ये उभी राहू शकत नव्हती, कारण गरमीसुद्धा भरपूर होती. त्यानंतर मग आम्ही मुखदर्शनासाठी लाईनीमध्ये उभे राहिलो. त्यावेळेस मग राधाला बाबांनी घेतलं, तरी पण ती तिथे मस्ती करत होती. म्हणून मग तिला असं खाली सोडलं, तेव्हा थोडीशी ती मग खेळत होती. त्यानंतर मग 5-10 मिनटामध्येच आमचा नंबर आला. मग काय तुम्ही पाहता देवीचा प्रवेशद्वार आहे. हे महाकालीचं जे मंदिर असून प्राचीन मंदिर आहे. दगडी बांधकामाने बांधलेलं हे मंदिर आहे. त्याच्यावर जी सुरेख अशी नक्षी आहे तीसुद्धा अजून किती सुंदर आणि रेखीव दिसते. चंद्रपूरचे हे महाकाली माता मंदिर विदर्भातील एक जागृत शक्तिपीठ असून 16व्या शतकात गोंड राजा धोंड्याराम शाह यांनी बांधलेले अत्यंत प्राचीन आणि पवित्र असे मंदिर आहे. या मंदिरामध्ये सर्वात जास्त गर्दी नवरात्रामध्ये असते. चैत्र नवरात्रामध्ये या देवीची मोठी यात्रा भरते. त्यानंतर आमचं नंबर आला आणि देवीचं आमचं छानपैकी दर्शन झालं. आम्ही मुखदर्शन घ्यायचं होतं, त्यासाठी आम्हाला मग असं वरती चढून जाऊन परत असं थोडंसं खाली पायऱ्या उतरून जावं लागतं आणि मग देवीचं दर्शन घेता येतं. त्यानंतर जे प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराच्या समोरच असं खालती 2 सिंह ठेवले होते. मग त्या सिंहाचं आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर देवीच्या बाहेर मंदिराच्या आम्ही थोडंसं 5-10 मिनटं बसून झाल्यानंतर मग आम्ही तिथे बाजूला हनुमानाचं मंदिर होतं. मग त्या मंदिरामध्ये बाबांनी जाऊन दर्शन घेऊन आले. त्यानंतर मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला. प्रसाद घेतल्यानंतर त्या देवीच्या मंदिरातलं किंवा तिथलं कुंकू चांगलं मिळतं, तिथे छान मिळतं. मग तिथलं आम्ही कुंकू घेतलं, प्रसाद घेतला आणि मग घरी जाण्यासाठी मग आम्ही सगळेजणं निघालो. त्यानंतर मग असे थोडे फोटोज काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला लागलो. तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.